नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी माऊली कृषी उद्योग खोकर फाटा पाचेगाव फाटातर्फे आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या दिवसाची सुरुवात आपण करत आहोत भामाटण नगरीमध्ये अडबंगनाथांच्या पवित्र पावन भूमीने पुनीत झालेल्या या गावामध्ये आमचे मित्र श्री वसंतभाऊ बनसोडे व किरणभाऊ बुदेकर यांच्या पीक पाणी क्षेत्रामध्ये आपण आज एक लागवड झाल्यापासून 65 दिवसाचा कांद्याचे पीक पाणी करण्याकरता येथे उपस्थित झालेलो आहोत. तर या कांद्याचं व्यवस्थापन करताना आज आपण जर काही गोष्टी बघितल्या तर पातीचा पंजा जो चांगल्या पद्धतीचा तयार झालेला आहे. जवळजवळ 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 पर्यंत पाती इथे तयार झालेले आहे. मानाही तयार झालेल्या आहेत कांद्याच्या. तर याचं व्यवस्थापन त्यांनी कशा पद्धतीने केलं याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या बाकीच्या सर्व शेतकरी बंधूंना देऊ इच्छितो. त्याचबरोबर आमचे मित्र भालचंद भाऊ सोलटे येथे उपस्थित झालेले आहे, त्यांचं या व्हिडिओत मी स्वागत करतो. तर वसंत दादाला आम्ही विचारू इच्छितो की वसंत दादा, याचं तुम्ही व्यवस्थापन कसं केलं किंवा याचं खताचे डोसेस कसे घेतले याची माहिती आपण थोडीशी आमच्या शेतकरी बांधवांना या व्हिडिओच्या माध्यमातून द्यावी. पहिला डोस आपण 19 घेतला होता. बरोबर. त्याच्यामध्ये थोडं पोटॅश घेतलं, एक गोणी 2 एकराला टाकली. त्यानंतर दुसरा डोस घेतला 19 24 आणि तिसरा डोस घेतला 9 पोटॅश घेतलं त्यात. बरोबर. आणि ह्या 2 डोस मध्ये आपण सुरुवातीला झायटोनिक किट वापरली. बरोबर. 8 किलोची एकरी. एकरी आणि त्यानंतर आपण टोटल 20 घेतली. बरोबर. आता हे झाले डोस. याच्यामध्ये स्प्रे घेतले आपण. याच्यामध्ये पहिली फवारणी आपली फार महत्वाची झाली, तिथे आपल्याला कराटे घेतले आणि ती पॉलिऑन कराटे आणि साफ पावडर घेतली पहिल्या फवारणीला. पहिल्या फवारणीला. आणि त्यानंतर मग आपण जसे तुम्ही दिले त्या पद्धतीने आपण औषध घेत चाललो. आपण मागची व्हिजिट आपल्या 15 ते 20 दिवसापूर्वी या प्लॉट वरती झाली होती बघा. त्यावेळेस आपल्याला बऱ्यापैकी प्लॉट डॅमेज दिसायला लागला. डॅमेज त्यावेळेस पण आपण त्याला आयसीएलचं स्कोअर दिलं. नाही, आपण त्याला एक आयसीएलची ग्रेड दिली, स्कोअर दिलं आणि रॉनफेन नावाचं कीटकनाशक आपण त्यामध्ये वापरलं. त्याचे उत्तम प्रकारचे रिझल्ट आपल्याला इथे पाहायला मिळालेले आहेत. तर आता जसं जसं टेम्परेचर वाढेल त्या पद्धतीने पाण्याचं नियोजन कांदा पीक व्यवस्थापनामध्ये करणं तुम्हाला गरजेचं आहे. इथून पुढे पाणी नियोजन आणि प्रत्येक पाण्याला तुम्ही फवारणीचं व्यवस्थापनही करणं गरजेचं आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे काय होतं, तुम्हाला एखादा कॅल्शियम बोरॉनचा जो स्प्रे तो पण फार इथे गरजेचा आहे. तर असं व्यवस्थापन करून तुम्ही या कांदा पिकांमधून उत्पादन चांगलं मिळू शकता. आज तर 65 दिवसाच्या कांद्याची परिस्थिती चांगल्या पद्धतीची आहे. तर असं व्यवस्थापन सर्व शेतकरी मित्रांनी करावं असे मी माऊली कृषी उद्योग समूहाच्या वतीने विनंती करतो. धन्यवाद.